नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठीमधील व्याकरण भागातील संधी या प्रकाराचा अभ्यास आपण करतो आहे. मागच्या तासाला आपण संधी म्हणजे काय आणि संधीचे जे प्रकार आहेत त्यामधले स्वर संधी आणि विशेष संधीचे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आज आपल्याला संधीचा जो पुढचा प्रकार आहे व्यंजन संधी, व्यंजन संधीचा अभ्यास करायचा आहे. संधी म्हणजे दोन शब्द एकमेकाला जोडताना जोड शब्द जो तयार होतो त्यातील पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतो, त्यातला एक वर्ण लुप्त होतो आणि त्यातून जो जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्द तयार होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण जर स्वर असेल तर त्यामध्ये होणारा संधीचा प्रकार, त्या जोड शब्दांच्या मध्ये होणारा संधीचा प्रकार हा स्वर संधीचा असतो. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त होत असेल तर ती पररूप संधी आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त होत असेल तर पूर्वरूप संधी. अशा प्रकारे संधीचे हे प्रकार आपण अभ्यासले. आता आपल्याला व्यंजन संधी या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, व्यंजन संधी या प्रकाराचा अभ्यास करताना त्याची व्याख्या लक्षात घ्यायची की जे दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळतात त्यामध्ये पहिला वर्ण आणि दुसरा वर्ण, दोन शब्द असतात ते एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण हा जर व्यंजन असेल, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय असेल? व्यंजन. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा जर व्यंजन असेल किंवा स्वर असेल, हे दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळतात तर तेव्हा ते शब्द एकमेकांमध्ये मिसळताना त्यापासून तयार होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही बघू शकतात की जगन्नाथ एक शब्द घेऊ आपण, ज ग त, तचा पाय मोडलाय त, नाथ. मित्रांनो, याचा पाय मोडलेला आहे, अधिक होतं जगन्नाथ. हा जो त आहे या तचा पाय मोडलाय म्हणून हा त इथं लुप्त होतो व्यंजन संधीमध्ये आणि हा ना कायम राहतो. म्हणजे त आणि न हे दोघंही व्यंजन आहे आणि म्हणून समोरासमोर येणारे वर्ण जर व्यंजन असतील आणि पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर तेव्हा होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल. आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघू. हे बघा उदाहरण, कशा प्रकारे त्याला आपण स्वर संधी म्हणू, व्यंजन संधी म्हणू की विसर्ग संधी म्हणू, त्या संदर्भात आपण आता व्यंजन संधीचा विचार करतोय. व्यंजन संधीमध्ये आता तुम्ही व्यंजन दोन समोरासमोर आलेले व्यंजन पाहिले. आता समोरासमोर येणारे दोन स्वर बघू आपण, व्यंजन बघू आणि एक स्वर बघू. म्हणजे पहिल्या शब्दामधला आणि दुसऱ्या शब्दामधला. दुसऱ्या शब्दामध्ये काय काय असतं? व्यंजन असतं किंवा स्वर असतो आणि पहिल्या शब्दात काय असतं? फक्त व्यंजन असतं. हे लक्षात ठेवायचं. पहिला शब्द घेतला समजा जगत, ज ग त, ह्या पाय मोडला जगत. शेवटचा वर्ण काय याच्यातला? अ नाही, काय आहे? त. काय त काय व्यंजन आहे. आणि इकडचा शब्द घेतला ईश्वर, ईश्वर
हा काय आहे? स्वर आहे. म्हणजे या शब्दामध्ये तच्या समोर येणारा वर्ण कोणता आहे? ई आहे. म्हणजे हा व्यंजन आहे आणि हा स्वर आहे. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजनच असतो. काय असतो? व्यंजनच असतो. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो. आता मित्रांनो, हा त आणि हा ई एकमेकांमध्ये मिसळताना जगदीश्वर, जगदीश्वर हा शब्द तयार झाला. ई कायम राहिला. हा जो दी मधला ई काय आहे? हा कायम राहिला आणि द चा काय झाला? त चा द झाला. म्हणजे मित्रांनो, या शब्दामध्ये होणाऱ्या संधीचा प्रकार हा व्यंजन संधी आहे. का व्यंजन संधी आहे? कारण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा काय आहे? स्वर आहे. आणि त्यापासून जो शब्द तयार झाला आहे जगदीश्वर, त्याचा जर आपण विग्रह केला, जगदीश्वरचा जर विग्रह केला, जगदीश्वर या संधी झालेल्या शब्दाचा विग्रह करायचा आहे, तर कसा करणार? आता बघा, हा जगदीश्वर, जगदीश्वर हा संधी झालेला शब्द आहे. आपल्याला याचा विग्रह करायचा आहे. मग ज ग त, लक्षात ठेवा या द चा काय झाला? त झाला. जगत अधिक ईश्वर, ईश्वर, जगत अधिक ईश्वर हा झाला विग्रह. याला म्हणतात विग्रह, याला म्हणतात संधी आणि याला म्हणतात विग्रह. म्हणजे शब्द जोडणे म्हणजे संधी होणे आणि शब्द तोडणे म्हणजे विग्रह करणे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रत्येक संधी होणाऱ्या शब्दाचा विग्रह करता आला पाहिजे, विग्रहाची संधी करता आली पाहिजे. आणि जो शब्द आहे जोड शब्द, त्यामध्ये असलेला संधीचा प्रकार ओळखता आला पाहिजे. आता शब्दाची संधी करणे, विग्रह करणे आणि शब्दातला संधीचा प्रकार ओळखणे, या तीनच गोष्टी तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. नाही तर विचारलं जातं की पहिल्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे? 4 पर्याय दिले जातील. किंवा असं विचारलं जाईल की दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे? त्याला 4 पर्याय दिले जातील. किंवा असंही विचारलं जाईल की जेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर असेल, तेव्हा यामध्ये होणाऱ्या संधीचा प्रकार कोणता? तर यामध्ये होणाऱ्या संधीचा प्रकार कोणता आहे? व्यंजन संधी. जर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण स्वर आहे, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण पण स्वर आहे, तर यामध्ये होणाऱ्या संधीचा प्रकार कोणता? स्वर संधी. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये 8वीच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तुम्ही जर स्कॉलरशिपला बसलात तर तुम्हाला स्कॉलरशिपला सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणून गोंधळ न करता अतिशय शांत डोक्याने काय विचारलेलं आहे आणि आपल्याला काय उत्तर लिहायचं आहे हे विचार करून यथार्थपणे मांडायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की जगदीश्वर या शब्दामध्ये विग्रह केल्यावर आपल्याला लक्षात आलं की जगत यामधला शेवटचा वर्ण व्यंजन आहे आणि ईश्वर यातला पहिला वर्ण स्वर आहे. म्हणजे व्यंजनाला स्वर जेव्हा जोडतो तेव्हा काय होतं? व्यंजन संधी होते. जेव्हा व्यंजनाला व्यंजन जुडतं तेव्हा कोणती संधी होते? व्यंजन संधी होते. आणि जेव्हा स्वराला स्वर जुडतं तेव्हा कोणती संधी होते? स्वर संधी होते. आणि जेव्हा विसर्गाला व्यंजन जुडतं किंवा स्वर जुडतो तेव्हा विसर्ग संधी होते. मित्रांनो, व्यंजन संधीचं आपण 2 उदाहरणं पाहिले. पहिलं उदाहरण पाहिलं आपण जगन्नाथ. पहिलं उदाहरण काय होतं? जगन्नाथ. बघा, जगन्नाथ. आणि दुसरं होतं जगदीश्वर.
जगदीश्वर हे दोन्ही संधीचे प्रकार आहेत. आणि या दोघही शब्दांचा विग्रह केला. काय केला आपण? विग्रह. विग्रह केल्यावर काय झालं? जगत अधिक नाथ. जगत अधिक नाथ असा त्याचा विग्रह झाला. म्हणजे मित्रांनो, या जगतनाथामध्ये काय झालं? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण बी व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण पण व्यंजन आहे. म्हणजे व्यंजन एकमेकाला जुडले तर काय तयार होतं? व्यंजन संधी. अजून जगदीश्वरमध्ये काय झालं? जगदीश मधला हा त आणि ईश्वर मधला ई, म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा स्वर आहे. म्हणून यामध्ये सुद्धा कोणती संधी आहे? व्यंजन संधी. व्यंजन संधीची व्याख्या काय आहे मग? यावरनं तुम्ही व्याख्या पण करू शकता, लक्षण पण लिहू शकतात. याचं लक्षण कसं बनवता येईल? की जेव्हा दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळत असताना त्यापासून जो जोड शब्द तयार होतो त्यातील पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ जगन्नाथ, जगदीश्वर याचा फोड केले जगत अधिक नाथ, जगत अधिक ईश्वर. हा झाला विग्रह. अशा प्रकारे तुम्ही संधीचा विग्रह करू शकतात, शब्दाची संधी करू शकतात, त्या शब्दातल्या संधीचा प्रकार ओळखू शकतात, त्या शब्दातल्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे हे सांगू शकतात आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे हे सांगू शकतात. आणि हे दोन वर्ण जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात त्यातला कोणता वर्ण लुप्त झाला, गायब झाला हे सांगून तुम्ही त्यामध्ये संधीचा कोणता प्रकार आहे, पूर्वरूप संधी आहे का पररूप संधी आहे हे पण सांगू शकतात. म्हणजे एकाच शब्दावरनं तुम्हाला अनेक गोष्टींचं आकलन होत असतं. एकाच शब्दावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता उदाहरणार्थ हा जगन्नाथ शब्द आहे, यावर तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर बघा, जगन्नाथ शब्दामधला संधीचा प्रकार कोणता आहे? संधी कोणती? संधी कोणती हा पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा विचारला जातो जगन्नाथ शब्दाचा विग्रह करा. विग्रह करा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगन्नाथ शब्दातला पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता? कोणता आहे? त. काय आहे? त. आणि जगन्नाथ शब्दातल्या दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता? पहिला वर्ण कोणता? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, एकाच संधी झालेल्या शब्दावरती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फिरवून प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत. मागे शब्द एकच असतो, फक्त त्या शब्दावरती किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात याचं आकलन तुम्हाला आता झालेलं आहे, तुम्हाला ते समजलेलं आहे. म्हणून शब्द कितीही वेगवेगळ्या प्रकारचा विचारला गेलेला असला तर त्या शब्दाचा पहिले विग्रह करायचा आणि विग्रह केल्यावर त्यातल्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे हे लक्षात घ्यायचं. त्यावरनं तुम्हाला त्याचा संधीचा प्रकार लक्षात येतो. संधीचा प्रकार शोधणं हा अतिशय सोपा आहे. तुम्हाला एक क्लुप्ती मी सांगितलेली आहे की ज्या शब्दाचा तुम्ही विग्रह करणार त्यातला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे. जर तो स्वर असेल दोघं तर तो स्वर संधी, जर स्वर व्यंजन असेल तर तो व्यंजन संधी आणि स्वर व्यंजन असेल तर व्यंजन संधी. म्हणजे मित्रांनो, स्वर संधी या प्रकाराचा अभ्यास करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली की समोरासमोर येणारे दोन वर्ण हे स्वर असतात, म्हणून त्याच्यामध्ये स्वर संधी असते. व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण व्यंजन असतो, दुसरा वर्ण स्वर असतो किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणारी संधीचा प्रकार हा व्यंजन संधी असतो. उदाहरणार्थ आपण आता अजून एक शब्द बघू, सन्मती. आता एक शब्द बघा,
सन्मती हा एक संधीचा शब्द आहे, याचा तुम्हाला आता विग्रह करायचा आहे. याचा विग्रह होईल सत अधिक मती. याच्यात काय आला, शेवटचा वर्ण त आणि याच्यात शेवटचा वर्ण काय आला, म. हे दोघी बी काय आहे, व्यंजन आहे, म्हणून याच्यामध्ये असलेला प्रकार कोणता आहे, व्यंजन संधी आहे. अजून एक शब्द बघा, सज्जन. सज्जन या शब्दाची आपण आता फोड केली. सत पाय मोडला अधिक जन, सज्जन. सज्जन सत अधिक जन. याच्यातला शेवटचा वर्ण कोणता आहे, त. याच्यातला शेवटचा पहिला वर्ण कोणता आहे, ज. दोघी काय आहे, व्यंजन आहे. म्हणजे समोरासमोर येणारे वर्ण कोण काय आहे, व्यंजन आहे, म्हणून कोणता प्रकार आहे, व्यंजन संधी आहे. त्याच्यानंतर अजून एक शब्द आपण बघू शकतो व्यंजन संधीसाठी. भगवद्गीता. आता बघा शब्द बघा, भ ग व द गीता. या शब्दाचा तुम्हाला आता विग्रह करायचा आहे. मग भगवतचं तुम्हाला माहिती आहे, दचा काय होतो, त होतो, तचा काय होतो, द होतो. मग भ ग व त पाय मोडायचा अधिक गीता. हा जो द आहे आणि हा जो गी आहे, हे काय आहे, दोघी व्यंजन आहे, म्हणून कोणता प्रकार आहे, व्यंजन संधी प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण आता स्वर संधीचा एक प्रकार पाहिला. व्यंजन संधीमध्ये शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असाही एक आपण प्रकार पाहिला. तो होता कवीश्वर. हे बघा, कवीश्वर हा शब्द आहे. आता कवी अधिक ईश्वर, अशा प्रकारे आपण त्याच्या प्रकारात बघू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तुम्हाला खाली दिलेले आहेत बघा. तुम्हाला सुरेश शब्दाचा संधीचा विग्रह करायचा आहे, निसर्गोपचार शब्दाचा विग्रह करायचा आहे, भाग्योदय शब्दाचा विग्रह करायचा आहे, राजश्री शब्दाचा विग्रह करायचा आहे. हे जे शब्द दिलेले आहेत, हे जोड शब्द, यांचा विग्रह करायचा, जसे आपण आता केले. मग अशा प्रकारे मित्रांनो व्यंजन संधी हा प्रकार तुम्हाला अभ्यासाला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विसर्ग संधीचा अभ्यास करू. व्यंजन संधीच्या प्रकाराच्या वेगवेगळ्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा. त्या उदाहरणांमधला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, शेवटल्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकाला जोडत असताना त्यामध्ये होणारी जी संधीचा प्रकार आहे तो लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय बदल होत आहे ते लक्षात घ्या. संधी कशी होते आणि विग्रह कसा करावा लागतो हे पण लक्षात घ्या. आणि संधी कशी ओळखायची असते याची क्लुप्ती मी तुम्हाला सांगितली, ती पण लक्षात घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आज इथं आपण थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या याला सुरुवात करू.